भाजपचे नेते समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवरती असल्याचं बोललं जात आहे। भाजपचे नेते समरजित घाटगेंनी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवलेला आहे। 23 ऑगस्टला समरजित घाटगे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं कळतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं ते जाणून घेतील अशा स्वरूपाची माहिती समोर येते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहे। शेखर, समरजित घाटगे भाजपचे नेते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत अशा चर्चा काय नेमकं बोललं जात आहे? गुरु, खरं तर गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये आहे। आपल्याला माहित आहे की समरजित घाटगे जे आहे ते भाजपचे नेते आहेत। गतवेळची निवडणूक जी आहे ती त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती। त्या ठिकाणी हसन मुश्रीफ हे त्यांच्या विरोधात होते। यावेळची लढत जी आहे ती देखील त्यांनी टक्कर जोरदार दिली होती। काही मतांनी त्यांचा पराभव देखील त्या ठिकाणी झाला। मात्र सध्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीमध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच पुन्हा एकदा संधी दिली जाईल अशा पद्धतीची शक्यता आहे। आणि म्हणूनच त्या ठिकाणी पुन्हा एकदा समरजित घाटगेंना अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जावं लागू नये म्हणूनच ते आता कुठल्या तरी पक्षाची साथ घेणार अशा पद्धतीची ही चर्चा जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून आहे। आणि त्याला कुठेतरी आता खरं तर पूर्णविराम मिळेल की काय अशा पद्धतीची शक्यता आहे। कारण 23 ऑगस्ट रोजी म्हणजे परवा समरजित घाटगेंनी कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे तो आयोजित केलेला आहे। या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचं म्हणणं जे आहे ते समरजित घाटगे ऐकून घेणार आहेत। आपण अशा बरोबर, त्यामुळे या मेळाव्यानंतर समरजित घाटगे नेमकी काय भूमिका घेतात हे आपल्याला पाहावं लागेल। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी। पुढे जाऊयात। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडनं संपर्क झाल्याची माहिती पुढे येते। इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी शरद पवार राष्ट्रवादीकडनं चाचपणी करतायत। हर्षवर्धन पाटील यांची मात्र वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं समोर येत आहे। महायुतीमध्ये इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे। महायुतीकडनं हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही स्पष्टता होत नाहीये। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पुण्यातनं प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, मोठी चर्चा, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत असं बोललं जात आहे, काय कळतंय? नक्कीच हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबियाशी सुद्धा शरद पवार गटाकडून संपर्क करण्यात आलेला आहे। हर्षवर्धन पाटील खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्यावेळेस युती होती त्यावेळेस राष्ट्रवादीचे जे दत्ता मामा भरणे आहेत त्यांना तिकीट देण्यात आल्यामुळे ते भाजपात गेलेले होते आणि आपली जागा जी आहे ती सुरक्षित करण्यासाठी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला होता।